भावना एकच आहे, आमच्या गाड्या वाशीला आहेत, मुंबईकरांच्या गाड्या कशा इथे फिरतात 40 किलोमीटर आम्ही 40 किलोमीटर पैपा आलो आणि आम्हाला आरक्षण द्या आणि आम्ही साष्टांग नमस्कार मुंबईला घालू डायरेक्ट आम्ही नमस्कार घालून घरी जाऊ आम्हाला आरक्षण द्या आम्ही उपाशी समाजासाठी आम्ही उपाशी तुम्हाला असं वाटलं होतं हे थांबा तुम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही इथे स्टॉल बंद ठेवणार इथल्या पाण्याच्या दुकाना बंद ठेवणार तर मराठे तुम्हाला हातबळ होतील अरे काय करत नाही आम्हाला पोटाला पाटा बांधून आमच्या बापांनी दिवसभर शेती केलेली रास्ता रोको आंदोलन क्यों कर रहे हो आप लोग? रास्ता रोको म्हणजे आम्ही आलो इथं तुम्हाला कोणी सांगितलं इथं गाड्या घेऊन या कोणी सांगितलं तुमच्या घरामध्ये मारा तिकडं आम्ही आमच्या हक्कासाठी इकडं तुम्हाला कोणी सांगितलं इकडे यायला सर आपका नाम एक मिनिट थांबा राजवाडी शेतकरी संघटना कुठून भिवंडी साहेब बोलले होते की ठाकरे सरकार होतं त्या काळात की म्हणे देणं नाही तर अंगण वाकडं आहे म्हणे मग आज फडणवीसांचं सरकार आहे त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं असेल त्यांची कबुली तर सांगावं त्यांनी सर आज आरक्षण नाही भेटायला किती दिवस थांबणार तुम्ही इथे? थांबणार आम्ही आरक्षण घेऊनच जाणार काय? आरक्षण घेऊनच जाणार काय? संघर्ष होता म्हणून दादा जरांगे पाटील यांना 5 वाजेपर्यंत टाइम दिला याविषयी काय सांगतात? 5 वाजेनंतर आम्ही आक्रमण होणार आहे. पाटील साहेबांचं तिथून आम्हाला मिळालं आपल्याला भेटलं त्याचं कागदोपत्री भेटलं तर आम्ही समजू व्हायरल झाल्यानंतर तुम्ही सांगा तिकडे मामी नाचली इकडे तुम्ही डान्स करा मामाला घेऊन मागच्या वेळेसारखं वाशीवरतून रिटर्न जाणारी आवडत नाही लक्षात ठेव फडणवीसाला सरकारला काय इशारा देताय ना तुम्ही? सरकारला काय इशारा देताय? असं करायचं असं उचलायचं हे सरकार कोणी निवडून दिलंय? अरे आम्ही तुम्हाला बसवलं या गाद्यांवरती तो ये थे सब आंदोलनकारण यांची पिढी संपली आता ना काय नाव आपलं? काय नाव सांगा. संपलं कुठून आले तुम्ही? बीड. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमची लेकरं बाळा उघड्यावर पडली आम्हाला आरक्षण नाही मार्का वाचून घरी रडत येऊ लागली आणि आमच्या हाती ब्रह्मनिराशा आली आम्ही सगळ्यांना मोठं केलं आणि आम्हाला खाली आमची अशी अवस्था करू सरकारने काय सोय केली ते जेवणाची पाणीची काय व्यवस्था? नाही केली तरी हरकत नाही पण याच्या पुढे काय आंदोलनचा आक्रमक? ज्यांना आम्ही मोठे केलंय त्यांना आम्ही जागा दाखवून देणार पुढची वेळ येणार नाही याच वेळीच घेऊन जाऊ हे लक्षात ठेवा आणि हा मेसेज तुम्ही पोचवा चालतोय ना त्याच्यापर्यंत पोचवाय तू पाय घासतोय तिकडं तू नाक घासतोय तिकडं तू जा तिकडं त्यांच्याकडे जा तिकडं हायकोर्टाचं पण पालन केलं नाही तुम्ही. हायकोर्टाने मना केली गणेश चतुर्थी चालू असं हायकोर्टाचं पालन बंडल भेटतात तो कुठला हायकोर्ट त्यांच्या घरामध्ये बंडल भेटतात ते आमचा निर्णय करतील का? अरे तुम्ही आले कोण आमचे निर्णय करणारे? हायकोर्टाला कोण म्हणतंय? हायकोर्टाचा न्यायाधीश कोण आहे? बीजेपीचे प्रवक्ते आता सरचिटणीस होती फडणवीस साहेब म्हणतात का हे लोक दुसऱ्या पक्षांचा पाठिंबा आहे पण मला एक सांगा तुम्ही जर एखादा प्रश्न घेऊन आलं हक्क घेऊन आलं तर तुम्ही म्हणते दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणजे जनतेचे हक्क संपले का? तुम्ही त्यांना जनता म्हणून बघणार नाहीये का? तुम्ही लगेच दुसऱ्या पक्षाचा टॅग लावून देणार आहे का त्यांना? तुम्ही पालक आहे तुम्ही म्हणता ओबीसीचा DNA मग हे बाकी कोण आहे? बाकींनी कोणाकडे न्याय मागायचा? जर तुम्हाला जर पालकत्व स्वीकारता येत नसेल तर सोडून द्या. गृहमंत्री म्हणून काय तुमची भूमिका? बीड मध्ये एवढ्या हत्या त्यांचं काय केलं तुम्ही? वाहनं जे थांबवण्याचं काम करण्यात आलेलं आहे त्यांना